नमस्कार मंडळी. तर आज आहे रथसप्तमी. मी तुम्हाला रथसप्तमीची सूर्यनारायणाची आदित्य रानूबाईची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे सूर्यनारायण प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील सूर्यनारायणाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात. सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात. अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळ शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते, तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. रथसप्तमीला सकाळी लवकर स्नान करावे, सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावे, पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी, त्याला तांबडी फुलं वाहावीत. तसेच सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यांपैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे. खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. सूर्यदेवाच्या रथाला असणारे 7 अश्व सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवतात. या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांची राशी मांडून त्याची देखील पूजा काही ठिकाणी केली जाते. अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात, म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देखील देतात. आता रथसप्तमीची कथा बघूया. श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःला खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. तेव्हा दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते. दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. तसेच घडले. अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली, पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला. प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती. ती नियमितपणे रविवारी उपवास करत असे. रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी अंघोळ आटपून शेणाने अंगण स्वच्छ करायची. सूर्यदेवाची आराधना करून रविवार व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची. सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास झाला नाही. हळूहळू तिचे घर पैसे आणि अन्नाने भरत होते. त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजारच्याला तिचा हेवा वाटू लागला. म्हातारीने गाय पाळली नाही, त्यामुळे ती शेजारच्याच्या अंगणातून शेण घेऊन येत असे. काही विचार करून शेजारच्याने आपली गाय घरात बांधली. रविवारी शेणखत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते. अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केले नाहीत आणि त्या दिवशी अन्नही घेतलं नाही. सूर्यास्ताच्या वेळी वृद्ध स्त्री भुकेने आणि तहानेने झोपी गेली. सकाळी सूर्योदयापूर्वी म्हातारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या घराच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले. गायीला अंगणात बांधून पटकन चारा आणून दिला. शेजारच्याने त्या वृद्ध महिलेच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले तेव्हा ती त्याच्यावरती आणखीनच जळू लागली. मग गायीने सोन्याचे शेण केले. शेणखत बघून शेजारच्याचे डोळे पाणावले. शेजारच्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते शेण उचलले आणि आपल्या घरी नेले आणि तिचे शेण तिथेच ठेवले. त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच श्रीमंत झाले.
गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण करायचे आणि म्हातारी उठण्यापूर्वी शेजारी शेण उचलायचे. बरेच दिवस त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती. पूर्वीप्रमाणेच वृद्ध स्त्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे. पण सूर्यदेवाला शेजारच्याची धूर्तता कळताच त्याने जोरदार वादळ सुरू केले. वादळ पाहून वृद्ध महिलेने गाय घरात बांधली. सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले. तिला खूप आश्चर्य वाटले. त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय घरात बांधण्यास सुरुवात केली. सोन्याच्या शेणाने म्हातारी काही दिवसात खूपच श्रीमंत झाली. त्या वृद्ध स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी भस्मसात झाली आणि तिच्या नवऱ्याची समजूत घालून तिने त्याला नगराच्या राजाकडे पाठवले. सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला. सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही. दुसरीकडे सूर्यदेवाला एका भुकेल्या आणि तहानलेल्या वृद्ध स्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूप दया आली. त्याच रात्री सूर्यदेव राजाला स्वप्नात म्हणाले, राजन, म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत कर, नाहीतर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळेल, तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल. सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले. राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माफी मागितली. राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली. मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा. रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून गेली. राज्यात सर्वत्र समृद्धी आली. स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले. कहाणी आदित्य रानूबाईची. एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नाग कन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, पौष मास येईल, पहिल्या आदितवारी मुन्यानं मुकाट्यानं उठावं, सचे वस्त्रसहित स्नान करावं, अग्नोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगाचं मंडळ करावं, 6 सुताचा तातू करावा, त्यात 6 गाठी द्याव्या, पानं फुलं वाहावी, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशंगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागे रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकडं तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडक सरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या, आमच्या मुली गरीबाच्या. तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. पुढे मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकास सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदाराने घेऊन या.
परसदाराने घेऊन आल्या, न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, हुन मोहरा भरल्या. बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं ग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी पोकरून हुन मोहरांनी भरून दिले. बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली, घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिले ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पायी उभा राहिला. पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून हुन मोहरांनी भरून दिलं. कोठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी हुन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला, हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली. न्हाऊ घातली, पाटव नेसायला दिलं. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय बसा करतेस, तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळणी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. पौष मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पायीक आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पायीक कोठली, परवर कोठले, बाहेर जाऊन दाराशी बघता. तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली आहे. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. तो पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पेटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाट्याने एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडांची मुळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांग. तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा राणीने सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पेटा रे डांगोरा, नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीने कहाणी मनोभावी सांगितली. चित्तभावी माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांग. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पेटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी आहे. तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडत आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिने चित्तभावी ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता. तो आला. डोहात बुडाला होता. तो आला. सर्पानं खाल्ला होता. तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला.
पुढं 4थ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पेटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, काना डोळा मासांचा गोळा, हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं, पालता होता तो उलथा केला. 6 मोती होती, 3 मोती त्याच्या बिंबीवर ठेवली, 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगितली, ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांग. मग राणीनं त्यालाही वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली, स्वयंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले, लोहगंगा पाणी तापलं. षड्रस पक्वान जेवायला केले. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळं चवा डोईचा केस, वळचणीची कडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मुळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला काना डोळा मासांचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा माहो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण हो. सूर्यनारायणाची 12 नावे. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पूष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचे नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.